महाराष्ट्रात निवडणुकीचा बिगुल वाजल्यानंतर सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे। यात अनेक महिला उमेदवारांनाही संधी देण्यात आली आहे। त्यांपैकीच एक म्हणजे शायना एनसी। महाराष्ट्र निवडणुकीपूर्वी भाजपच्या प्रवक्त्या शायना एनसी यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला, ज्यानंतर लगेच पक्षाने त्यांना मुंबादेवी विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी घोषित केली। या मतदारसंघातून काँग्रेसचे विद्यमान आमदार अमीन पटेल निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत। शायना एनसी यांची दुसरी ओळख म्हणजे त्या मुंबईचे माजी महापौर नाना चुडामासा यांच्या कन्या आहेत, पण वडिलांच्या नावाचा शॉर्ट फॉर्म करून त्या पूर्ण आडनावाऐवजी केवळ एनसी आडनावच लावतात। राजकारणात येण्याआधी त्यांनी भारतीय फॅशन इंडस्ट्रीतही एक वेगळं स्थान निर्माण केलंय। त्याहूनही त्यांच्यातील एक वेगळी कला म्हणजे त्या एकच साडी तब्बल 54 वेगवेगळ्या पद्धतीत कशा नेसायच्या यासाठी प्रसिद्ध आहेत। त्यामुळेच त्यांना क्वीन ऑफ ड्रेप्स म्हणूनही ओळखलं जातं। वेगवान साडी नेसण्याचा विक्रमही त्यांच्या नावावर गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंदवला गेला आहे। तर शायना यांचा जन्म हा मुंबईतील मलबार हिल भागात झालाय। शायना यांचं शालेय शिक्षण क्वीन मेरी स्कूल मुंबईमधून 1989 मध्ये झालं, तर 1993 मध्ये त्यांनी सेंट झेवियर्स कॉलेजमधून राज्यशास्त्र विषयात पदवी प्राप्त केली। पदवीनंतर त्यांनी न्यूयॉर्क शहरातील फॅशन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी येथून फॅशन डिझाईनमध्ये सहयोगी पदवी घेतली। शायना यांच्या वैयक्तिक जीवनाविषयी सांगायचं झाल्यास त्या मारवाडी जैन असलेल्या मनीष मुनोत यांच्या पत्नी आहेत। दोघेही पहिल्यांदा शाळेतच भेटले तेव्हा त्या 13 वर्षांच्या होत्या, पण 6 वर्षांच्या डेटिंग नंतर वयाच्या 23व्या वर्षी त्यांनी लग्नगाठ बांधली। शायना यांनी 2004 मध्ये राजकारणात प्रवेश केला। त्यांनी गोपीनाथ मुंडे यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पक्षाचा झेंडा हाती घेतला। पुढे पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्तेपद, भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीचे सदस्य आणि महाराष्ट्र भाजपचे कोषाध्यक्षपदही त्यांनी भूषवलं, ज्यामुळे राजकारणाचा दांडगा अभ्यास असलेल्या आणि उत्तम वक्ता असलेल्या शायना एनसी या पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या असल्या तरी आता मुंबादेवी विधानसभा मतदारसंघातून त्या विद्यमान आमदार अमीन पटेल यांचा पराभव करतात की नाही हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे।